नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या या विशेष भागात आपलं स्वागत. आपण आपल्या यशाच्या आणि आपल्या व्यवसायाच्या परिसीमा आखताना त्यातनं आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा विस्तार शोधत राहतो. अर्थात हा विस्तार अशा कारणासाठी शोधत राहतो की आपल्या कुटुंबानं या अगोदर केलेला व्यवसाय असेल तो व्यवसाय पुढे नेता येताना ती एक सेफर साईड शोधत राहतो आणि त्याच यशस्वी पायवाटेवरून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. ही पायवाट जे तोडून नवी वाट निर्माण करतात तेच खऱ्या अर्थानं उद्योजक बनतात. अशाच एका यशस्वी उद्योजकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. परळ भागात सावंत ज्वेलर्स नावानं प्रसिद्ध असणाऱ्या राजेंद्र सावंत यांच्या आयुष्यातले काही महत्वाचे सुवर्ण क्षण आणि त्यांच्या आयुष्यातले नवनवे टप्पे आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आपलं सुवर्ण कोकणच्या या कार्यक्रमात. मला सांगा राजेंद्रजी, सावंत ज्वेलर्स नावानं संपूर्ण परळमधल्या ज्वेलर्स प्रसिद्ध आहेत, पण चिपळूणमधल्या तोंडली पिळवली या गावातला एक उद्योजक मुंबईत येतो. खरं तर या सगळ्या व्यवसायाची पार्श्वभूमी नाही, पार्श्वभूमी नसताना खूप काही एक वेगळं स्वतःच्या पद्धतीनं साम्राज्य उभं करतो. हा प्रवास नेमका कसा सुरू झाला? एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आम्ही आलेलो आहोत. वडील माझे पोलीस खात्यामध्ये, त्याच्यामुळे व्यवसायाचं वगैरे असं काही मार्गदर्शन, प्रशिक्षण किंवा कुठलीही पार्श्वभूमी अजिबात नाही. वडिलांनी काय दिलं आम्हाला? वडिलांनी आमच्या संस्कार दिले. वडिलांनी आम्हाला सावरकर आणि शिवाजी महाराज शिकवले आणि त्या चारित्र्यातून आम्ही शिकलो स्वातंत्र्य, की स्वतःचं असं काहीतरी करून दाखवायचं, स्वतंत्र व्हायचं. आणि ती संकल्पना अक्षरशः म्हणजे लहानपणापासूनच डोक्यात, म्हणजे ती कधी आली ती माहितीच नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या संकल्पनेतून हे पुढे सावंत ज्वेलर्स साकारलं गेलंय. शिक्षण पूर्ण केलं. एका दुकानात अक्षरशः मी 5 वर्ष मेहनतही घेतली आहे पूर्ण हा व्यवसाय समजून घेण्यासाठी. अच्छा. आणि त्यानंतर स्वतःचं दुकान मी घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. नक्कीच. प्रश्न असा निर्माण होतो की आज ज्वेलर्स ही इंडस्ट्री आपल्याला म्हणजे सुवर्णकार किंवा दैवज्ञ समाजाची एक वंश परंपरागत किंवा महाराष्ट्रानं समाज मान्यता दिलेला असं त्यांच्याकडे आपण आदरानं हा व्यवसाय म्हणून पाहतो. पण याच्यात गंमत असं आहे की आपण या सगळ्यात इतर जाती धर्माचे जे लोक आहेत ते विशेषतः फार अभावानं दिसतात. तोच जर परप्रांतीयांचा विचार केला तर गुजराती लोक अतिशय बिनधास्तपणे या व्यवसायात उडी घेतात. आपण नेमकं का मागे पडतो? मराठी माणूस सुवर्णकार किंवा सोनार या विषयात किंवा सोनं विकणं या विषयात मागे का पडतो? गैरसमज की स्वतःबद्दलचा न्यूनगंड? व्यवसायाच्या बाबतीत म्हणाल तर हा मराठी माणसाचा न्यूनगंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो व्यवसाय आहे ना, हा व्यवसाय फार साधा सोपा आहे मराठी माणसासाठी. कारण आपली माणसं घाबरतात की एखाद्या व्यवसायात उतरलो, काही भांडवल गुंतवलं आणि मग नंतर समजा कपड्याचा व्यवसाय आहे, कपड्यांना पुढे कसर लागली, विकले गेले नाहीत, काय करायचं? परंतु हा व्यवसाय असा आहे, सोन्याला कधी कसर लागत नाही, सोन्याची झळाळी कायम असते. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या स्वभावासाठी अतिशय योग्य असा हा व्यवसाय की सोन्याचा व्यवसाय चालू करावा. कारण सोनं, चांदी काय किंवा हिरे मोती काय आज विकले गेले नाहीत तरी आपल्याजवळ ते पडून राहतात. नक्कीच भविष्यात त्यांना चांगला भाव येणार आहे, चांगली विक्री होणार आहे. कारण तुम्ही बघताय 2001 साली ज्यावेळेला मी माझ्या दुकानाची स्थापना केली 15 ऑगस्ट 2001, त्यावेळेला सोन्याचे दर होते 3,990 आणि आजच्या ह्या क्षणाला 34,000 भाव जाऊन आज साधारण 25,800च्या आसपास स्थिर आहे. त्यामुळे ह्या व्यवसायाला मरण नाही. मराठी माणसाच्या स्वभावाला मॅच होणार आणि देवाच्या कृपेने आपली माणसं, आपली जी सोनार बांधव आहेत ते नक्कीच खूप चांगल्या संख्येने ह्या व्यवसायात आहेत. परंतु अजूनही यावं आणि हा व्यवसाय आपल्याला करावा. प्रश्नावर येतो की तुम्ही असं म्हणालात की हे सगळं शिकण्यासाठी तुम्ही 5 वर्ष अगोदर हे सगळं समजून घेतलं, शिकून घेतलं, त्या व्यवसायात तुम्ही होता आणि त्यानंतर तुम्ही व्यवसायात उतरलात. त्यावेळी कोरीपाटी म्हणणार नाही, पण एक नवखेपण म्हणून काय काय आव्हानं समोर होती तुमच्यासमोर? हो, नक्कीच. व्यवसाय तर शिकलो, परंतु ते म्हणतात ना, प्रत्यक्षात उतरवणं थोडंसं अवघडच होतं. कारण हा जो व्यवसाय हा भांडवली व्यवसाय आहे. बरोबर. खूप मोठ्या रकमेची ती आवश्यकता असते. आणि माझी जसं मी पार्श्वभूमी सांगितलं की वडील माझे पोलीस खात्यात असल्यामुळे तेवढी काही आर्थिक परिस्थिती काही योग्य अशी नव्हती की जेणेकरून हा व्यवसाय चालू करावा. परंतु ह्या व्यवसायासाठी, हा व्यवसाय जो आहे ना, मुळात माता भगिनींचा, लवकरच उद्यापासून जेव्हा दुर्गा घटस्थापना होणार आहे त्या स्त्री शक्तीचा, त्यांच्या जीवावर चालणारा हा आमचा व्यवसाय. तर त्या आमच्या माता भगिनींनी, माझ्या बहिणींनी मला ह्या व्यवसायामध्ये फार फार मोठी मुलाची मदत केलेली आहे. मला सख्या बहिणी 6, त्या 6 जणींकडून मला फार छान मदत झाली आणि माझा व्यवसाय उभा राहिला त्यांच्या आशीर्वादाने. आणि पुढे
तुम्ही पाहताच आहात की आता 2015 सालापर्यंत माझी स्वतःची 2 दुकानं आहेत. लवकरच माझी गिरगावामध्ये मी स्वतः ब्रँच ओपन करणार आहे. नक्कीच. प्रश्न असा होतो की तुम्ही आता बहिणींचा उल्लेख केला म्हणून एकूणच व्यवसाय करताना घरातल्या बहिणी आपल्या मागे ठामपणे उभे राहतात, पण व्यवसायाला मदतीला हात देणारे भाऊ दिसत नाही. हा प्रश्न थोडासा मोठा घेतोय मी, मोठा अशासाठी या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये गुजरातमधनं माणसं येत आहेत, राजस्थानमधनं कारागीर येत आहेत, पण मराठी ओतारी नावाचा समाज एक आहे. त्या व्यतिरिक्त नवीन तरुण या सगळ्या व्यवसायात कुशल कारागीर किंवा कुशल त्याच्यातले जे माणसं असतात ती मिळत नाही. हे नेमकं का प्रॉब्लेम होतोय? ही खूप मोठी समस्या सध्या आमच्या व्यवसायाला भेडसावते आहे. कारागिरांची खूप कमतरता. बंगाली कारागीर येत होते तेही आता थांबले आहेत, आणि महाराष्ट्रीयन कारागीर आपले जे मंगळसूत्र भरणं किंवा तोडे करणं किंवा अंगठ्या, स्पेशली ज्या भरीव अंगठ्या असतात त्या करणारे जे आपले महाराष्ट्रीयन कारागीर, खूपच संख्या कमी झाली आहे. इतकी परिस्थिती खराब आहे की एकच उतारी आणि त्याच्यावरती जवळजवळ 100 दुकानांचं काम. त्यामुळे खूप खूप मोठा स्कोप आहे. त्यामुळे आता आपले सुवर्ण कोकणचे जे सतीशराव परब आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय, राजेंद्र केळुसकर साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय की एक कार्यशाळा आपण घ्यायची आहे, आपल्या मुलांना हा व्यवसाय शिकवायचा आहे. खूप छान प्रगती आहे या व्यवसायामध्ये, त्यामुळे मुलांनी यावं. या सगळ्या व्यवसायासाठी किंवा या सगळ्या व्यवसायात येण्यासाठी किंवा तुम्ही कुशल कारागीर म्हणून तुमचं नाव पुढे येण्यासाठी त्याचं क्वालिफिकेशन काय लागतं? हाही महत्वाचा प्रश्न आहे. क्वालिफिकेशन म्हणाल तर आता शैक्षणिक काही पात्रता म्हणाल तर तुम्हाला लिहिता वाचता येतं हे पुरेसं आहे. हा मात्र काम जे आहे, कोणताही कुशल कारागीर होण्यासाठी एखाद्या कुशल कारागिराच्या हाताखाली कमीत कमी वर्षभर तरी काम करावं, त्याशिवाय ती कुशलता ह्या व्यवसायामध्ये येत नाही. कारण प्रत्यक्ष जसं आता मी म्हटलं की कुठे कुणीतरी विद्यापीठ स्थापन केलं आणि त्या विद्यापीठामधून काही आपल्याला मार्गदर्शन मिळतंय, तशी परिस्थिती सध्या नाही आहे. सोनार काम हे सोनाराकडून किंवा त्या कारागिराकडून शिकून घेणं हेच करावं लागतंय. आणि म्हणून सुवर्ण कोकणच्या माध्यमातून माझी विनंती असेल परब सरांना की आता ही कार्यशाळा आणि याच्या पुढे मुलांसाठी आपल्या काहीतरी छानपैकी शिकवण्याचा जो आपला उद्योग आहे तो चालू करणं आवश्यक आहे. शिकवण्याचा उद्योग किंबहुना मुंबईकडे नोकरीच्या प्रमाणात येण्यापेक्षा आता अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते शिकून घेण्याची गरज आहे. आज या व्यवसायात म्हणजे ओव्हरऑल जर आपण पूर्ण विचार केला तर किती तरुणांची गरज आहे किंवा किती तरुणांनी या सगळ्या विषयाकडे वळावं असं तुम्ही आवाहन कराल? मी तर म्हणतो ह्या मुंबई महानगरीची लोकसंख्या जवळजवळ 1.25 कोटी आहे. त्यामुळे इथे जर यायचं असेल तर आजच्या घडीला कमीत कमी 10,000 मुलांना तरी मुंबई शहरामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो ह्या व्यवसायामध्ये. आणि बाकी जर आपल्या गावाकडे म्हणाल, आपल्या कोकणात म्हणाल तर प्रत्येक गावात आमचं एक स्वप्न, प्रत्येक गावात आपल्याच मुलांची सोन्या चांदीची ज्वेलरी शोरूम असावी आणि ती त्यांनी अगदी धडाडीने चालवावी. मेहनत आहे, सचोटी आहे, प्रामाणिकपणाने व्यवसाय कराल तर नक्कीच इथे प्रगती आहे आणि पैसा आहे. नक्कीच या सगळ्या क्षेत्रात प्रगती असते, पैसा असते, फक्त गरज असते की तुमच्या तळहातावर किती श्रम दिलेले आहेत या सगळ्या गोष्टींची. ज्या तळहातावर हे श्रम दिलेले असतात तीच माणसं एक कुशल कारागीर बनतात आणि नंतर कुशल मालकही बनतात. आपण या सगळ्या प्रवासाची सुरुवात करूया. ही जर करायची नसेल तर मग अर्थातच नोकरीची कारकुनी आहेच प्रत्येकाच्या नशिबात, पण ती कारकुनी किती काळ करायची आणि किती काळानंतर स्वतःला उत्तर द्यायची हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. म्हणून या सगळ्या प्रवाहात सामील होऊया आणि आपल्या परीने आपण उद्योजक बनूया. राजेंद्र सावंत यांच्याशी चर्चांचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सावंत ज्वेलर्सचे राजेंद्र सावंत यांच्यासोबत. तुमची केवळ ओळख ही ज्वेलर्स म्हणून किंवा सोनार म्हणून यापेक्षाही फार वेगळी आहे महाराष्ट्राला. तुम्ही शिवचरित्रावर व्याख्यानं देतात, शिवशंभूंच्या आयुष्यावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या आयुष्याबद्दल. ही आवड कशी आहे आणि या आवडीतनं तुम्हाला मिळालेलं वेगळेपण काय? आवड अगदी लहानपणापासूनच, कारण वाचन होतं, मुख्य छंद तोच वाचनाचा. त्या वाचनातून पुढे हळूहळू बोलणं चालू झालं, लोकांना आवडायला लागलं आणि आज जवळजवळ 100च्या वर व्याख्यानं मी देतो आहे. हे कुठून येतं? शिवरायांचा एक श्लोक मी बोलतो. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्यांच्या चरित्र वाचनातून हे सारं काही जमतं, काही अवघड नाहीये हे. आणि जसं मी मुळात म्हटलं की माझी स्वतंत्र वृत्ती असल्यामुळे प्रत्येक वेळेला
निर्णय घेण्याची जी क्षमता असते, इतरांना कुणाला विचारत राहण्यापेक्षा आपले निर्णय आपण घेऊन पुढे जाणं, त्यामुळे हे सारं काही तिथे शक्य एक आहे. प्रश्न विचारतो. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या चरित्रांचा उल्लेख केल्यावर आपल्याकडे असं झालंय की दोन चरित्र म्हणायची आणि आपल्या भावना भडकवायच्या. आज वस्तुस्थितीची गरज काय हे आपण या दोन चरित्राकडनं किंवा या दोन युगपुरुषांकडनं आपण मराठी तरुणांनी शिकलंच नाही असा माझा ठाम दावा आहे. दोन्ही महाराजांची जी धडाडी ती जर आपण घेतली तर आपण खऱ्या अर्थानं उद्योजक होऊ शकतो, किंबहुना श्रीमंतीकडे वाटचाल करू शकतो. मराठी तरुणांनी या दोन युगपुरुषांकडनं काय शिकण्याची गरज आहे? सांगतो ना. कसं आहे, शिवरायांकडून तुम्ही काय शिकू शकता? रायगडावर तुम्ही या, पहा तिथे केवढी मोठी बाजारपेठ आहे. ती बाजारपेठ कसली आहे? त्यांनी आपल्याला व्यापार शिकवलेला आहे. ती काही तुमची नेहमीची तांदूळ आणि साखर आणण्याची बाजारपेठ नाहीये. आजचा जो शेअर बाजार आहे त्या शेअर बाजाराची ती प्रतिकृती आहे. हे शिवरायांनी आपल्याला शिकवलं आणि ते आपल्या मुलांनी शिकणं आवश्यक आहे. वादाचे विवादाचे विषय बाजूला ठेवा. प्रगती करायची असेल तर एकच यशाचा मार्ग मेहनत. कारण जसं आज मी तुम्हाला म्हणलं की सावंत ज्वेलर्समधून आम्ही आता जे काही प्रोडक्ट विकतो, ज्वेलर्स तर खूप आहेत, नाही असं नाही. अगदी परळमध्ये म्हणाल तर 50च्या वर ज्वेलर्स आहेत. मग लोकांनी सावंत ज्वेलर्समध्येच काय यावं? तर आम्ही शुद्धता देतो आणि ही शुद्धता आम्ही कुठून शिकलो? ही शिवरायांच्या चारित्र्यातून शिकलो. तर शिवरायांनी जे सुवर्ण होऊन पाडलेले त्या होणांविषयी गोव्याच्या आणि चौलच्या बाजारपेठेमध्ये पोर्तुगीजांनी गैरसमज पसरवले की हे हलके आहेत. अशा वेळेला शिवरायांनी काय केलं? इंग्रज आपल्या मुंबईतले त्यांच्याकडे ती कॉइन्स दिली आणि त्यांनी ती ब्रिटनला पाठवून तिथल्या लॅबमध्ये चेक करून आणली. ती होती 916 आणि आम्ही काय देतो आता? 916 हॉलमार्क सोनं देणं ही जी काळाची गरज आहे ती योग्य वेळी ओळखून साधारण 2009 साली ते प्रमाणपत्र घेणं आवश्यक असतं हॉलमार्कचं भारत सरकारकडून. तर ते लायसन मिळवून आम्ही ती व्यवस्था केली आहे. अर्थात त्याच्या आधी आम्ही शुद्ध चोख सोनं देत नव्हतो असं नाही. त्याच्या आधी चोख सोनं हे जातच होतं, परंतु आता रितसर हॉलमार्क सोनं देत आहोत आणि हे शिकलो आम्ही शिवरायांच्या चरित्रातून. आणि हाच तरुण मुलांना, जसं आता तुम्ही म्हणालात की तरुणांनी काय घ्यावं, तर हेच. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर शुद्धता, सचोटी आणि प्रामाणिकपणा. नक्कीच एका व्यावसायिकाकडनं शिवचरित्र आणि जगण्याच्या प्रवाहाबद्दलचं हे तत्वज्ञान फार मोठं आहे. मित्र हो, महाराजांच्या उदाहरणावरनं किंवा सावंतांच्या उदाहरणावरनं एक गोष्ट जाणवते की तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल अपप्रचार, गैरसमज पसरवणारी अनेक माणसं असतात. अर्थात त्यांना उत्तर तोंडी देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कार्यातनं उत्तर देणं किंवा तुमच्या कार्यातली 100% सचोटीतपणा किंवा प्रामाणिकपणा हा जगाच्या बाजारात सिद्ध करणं ही अर्थात जबाबदारी तुमचीच ठरते. कारण या सगळ्यातनं उठून निघणारं असतं ते खऱ्या अर्थी असतं 100% सोनं. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय राजेंद्र सावंत यांच्यासोबत. सावंत, ही जी सगळी तुमची कार्ड्स आहेत, ती कार्ड्स पाहताना मला आणखीन एक गोष्ट महत्वाची दिसते, ती म्हणजे रायगड संवर्धन प्रतिष्ठान. तुमच्या सौभाग्यवती रमाताईंचा हा उपक्रम आहे. किल्ले रायगड वाचावा यासाठी सरकार दरबारी किंवा असं फार मोठी बोलगेवडीपणा न करता स्वतःच्या माध्यमातून ताईंनी हे काम पुढे नेले. त्यांच्या कार्याबद्दल काय सांगा? खूप छान कार्य करतायत रमाबाई. रायगड संवर्धन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि रायगडाचं संवर्धन हा डोक्यात घेतलेला त्यांनी ध्यास आहे. पण रायगडाचं संवर्धन म्हणजे काय? रायगड किल्ल्यावर वर्षातून कमीत कमी 4 वेळा त्यांचं जाणं होतं, पूर्ण ग्रुपला घेऊन. 50 तरुण तरुणींचा ग्रुप असतो. काय करतात ही मुलं? तर आम्ही रायगडावर जाऊन जी घाण केलेली असते, कचरा केलेला असतो, तो कचरा उचलायचा आणि वर्षातून किमान 4 वेळा, जास्त झालं तर जास्त करतातच, परंतु किमान 4 वेळा. हे फक्त रायगडाच्या बाबतीत आहे का? नाही. रायगड आणि राजगड हे किल्ले त्या दरवर्षी करतायत. दुसरे उपक्रम कोणते आहेत? तर आम्ही मुंबईमध्ये परळला जिथे आमचं ज्वेलरी शोरूम आहे त्या भागामध्ये एक 4 ते 5 शाळा निवडायच्या आणि तिथल्या मुलांना शाळांमधल्या निबंध स्पर्धा किंवा चित्रकला स्पर्धा ह्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचा आणि हे विषय जे असतील ते रायगडाच्या संदर्भात, शिवचरित्राच्या संदर्भात असे ठेवून त्या मुलांना मार्गदर्शन करायचं आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं, जेणेकरून आपली ही जी नवीन घडणारी पिढी आहे त्यांच्या रक्तातच ह्या गोष्टी याव्यात आणि पुढच्या चुका आपोआपच टाळल्या जाव्यात. असं फार छान आणि सुंदर कार्य संस्थेच्या माध्यमातून रमा मॅडम करतात. नक्कीच सौभाग्यवती रमा सावंत यांच्या या कार्याची दखल आज प्रत्येकानं घेतली पाहिजे. किंबहुना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त तरुणांनी या सगळ्या मोहिमेत सामील व्हा. रायगड संवर्धन, राजगड संवर्धन, तरुण तरुणींनी वेळ या किल्ल्यासाठी देऊया आणि त्यांचे हे व्रत आहे हे आपण पुढे नेऊया.
मी पुन्हा एकदा तुमच्याकडे होते. तुमचा आणखीन एक गुण आहे तो म्हणजे ज्योतिषी असणं. जसं व्याख्यात आहेत तसे ज्योतिषी आहात. कोकणाचं भविष्य काय दिसतंय तुम्हाला? कोकण प्रांत परशुरामाची भूमी, देवभूमी आहे. त्याचं भविष्य आम्ही काय सांगणार. कोकणाचं भविष्य अतिशय उज्ज्वल 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 आहे. आणि मुख्य म्हणजे आता हा जो काही धडपडीचा स्वर्ण कोकणाचा कार्यक्रम जो चालला आहे ह्या माध्यमातून तर नक्कीच मी तर म्हणेन की आमच्या परब साहेबांनी एका वर्षासाठी हा कार्यक्रम हे केलेला आहे, सुरू केलेला आहे. परंतु परब साहेब ह्या वर्षभरात जवळजवळ 10,000 उद्योजक घडवतील आमच्या कोकणात. नक्कीच हे उद्योजक घडवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्याला भविष्य हा शब्दाचा रेफरन्स घेऊन सांगतोय मी. आपण एखाद्याला हात दाखवतो आणि त्याचं भविष्य सांगतो, पण इथे समोरच्याला उद्योजक दाखवून माणूस घडवण्याची प्रक्रिया सगळी सुरू आहे. तुमच्यासारखे अनेक उद्योजक या कार्यक्रमात येतात. या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना नवीन कोकणातल्या तरुणांना किंबहुना महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना काय आवाहन कराल उद्योजकता या प्रवाहाविषयी? सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी तरुणांना आवाहन. काय आव्हान असावं? घाबरू नका. होतं कसं, आपली लोकसंख्या ओळखा. आपण जवळजवळ 11 कोटी आहोत मराठी माणसं. ह्या भारत देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपली मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या आहे. एक न्यूनगंड असतो आपल्याला इंग्लिश भाषेचा. मला इंग्लिश येत नाही त्याच्यामुळे फार फार अडलं जातं व आपल्या मुलांचं. म्हणून हे 11 कोटी डोक्यात ठेवा. 11 कोटी मराठी माणसं, ही 11 कोटी माणसं आपल्यासाठी आपली बाजारपेठ आहे. एवढी मोठी बाजारपेठ युरोपमधल्या 2-3 राष्ट्रांना एकत्रित केलं तर होईल अशी मोठी बाजारपेठ आपल्या समोर असताना व्यवसाय उद्योगात मागे राहू नका. नोकऱ्यांच्या संध्या तर सध्या नाहीच आहेत. त्याच्या पाठी पळण्यापेक्षा कार्यशाळा चालू आहेत वेगवेगळ्या व्यवसाय उद्योगासाठी. आता जसं सुवर्ण कोकणच्या माध्यमातून कार्यशाळा चालू आहेत. ह्या कार्यशाळा जॉईन करा. त्या माध्यमातून तुम्हाला तुमचा कल कळेल की कोणता व्यवसाय मी करू शकतो, काय नेमकं मला जमणार आहे, कसं फायनान्स उभं राहील. सगळं मार्गदर्शन मिळतं. पण तुम्ही तुमच्या कोशातून बाहेर पडा. या मार्गदर्शनासाठी आम्ही आहोत. आणि नक्कीच आपली जी तरुण पिढी आहे, एक साधारण 20 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार मोठा फरक पडलेला आहे. आपली तरुण पिढी व्यवसायाकडे वळणार आहे. आणि पुढच्या 50 वर्षात महाराष्ट्रीयन माणसांना जे हिणवलं जातंय की फक्त नोकरदार किंवा आमच्या कोकणी माणसांना चाकरमणी, नाही, आमची पुढची पिढी 50 वर्षानंतर फक्त आणि फक्त व्यावसायिक म्हणून ओळखली जाणार आहे. नक्कीच हीच पिढी व्यावसायिक व्हावी किंबहुना या सगळ्या पिढीत त्या श्रीमंतीचे जे दोर आहेत ते या मराठी माणसाच्या हातात एकवटले जावे, हाच या कार्यक्रमाचा प्रामाणिक हेतू आहे. सुवर्ण कोकण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण राजेंद्र सरांशी बोललो, त्यांच्याकडनं जाणून घेतलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हातातला जो आत्मविश्वास आहे तो आपण आपल्या धमन्यांमध्ये रुजवूया. हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी वाचूया, ऐकूया आणि पुढे जाऊया. स्क्रीनवर नंबर दिसत आहेत सुवर्ण कोकणचे. त्या नंबरशी आपण आवर्जून संपर्क करा आणि सतीश परब यांच्या सोबत या सगळ्या चळवळीत सामील व्हा. सर, या ठिकाणी तुम्ही आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. नमस्कार. आभारी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.